माझ्या कुटुंबासह आम्ही देहत्याग करत आहोत. ते आमच्यासाठी लढत आहे. ते आम्हाला पाहिजे ना, ते आम्हाला न्याय. आपल्या अधिकाऱ्यांच्या विरोधात राहिलेलं नाही. 4 वेळा मीटिंगला गेलो आम्ही. पनवेल तालुक्यातील चिखले ग्रामपंचायतीच्या मालकीची जवळपास 62 एकर जमीन बेकायदेशीररित्या साठे करार करून विक्री करून सन 2021-22 मध्ये मोठ्या प्रमाणावर माती उत्खनन करून करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या माजी सरपंचांसह ग्रामसेविकेवर गुन्हा दाखल करण्यासाठी शासनाचे उंबरठे झिजवून न्याय न मिळाल्यामुळे अखेर चिखले ग्रामपंचायतच्या सरपंच सौ दीपाली दत्तात्रय तांडेल यांच्यासह पती आणि 2 मुले असे विष प्राशन करून देहत्याग करण्यासाठी आपल्या घराला आतून बंद करून शासनाला जाब विचारू लागले. त्यावेळी संपूर्ण चिखले गाव हे त्यांच्या घराजवळ जमा झाले. त्यावेळी ग्रामस्थांनी देखील सरपंचांनी जर देहत्याग केला तर आम्ही ग्रामस्थ देखील देहत्याग करणार असल्याचा इशारा दिला. त्यावेळी पनवेलचे प्रांताधिकारी पवन चांडक हे प्रकरण गांभीर्याने घेत नसल्याने आम्हाला देहत्याग करावा लागत असल्याची भावना सरपंच सौ तांडेल यांनी व्यक्त केली. त्यावेळी पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे तसेच पनवेल पंचायत समितीचे गट विकास अधिकारी समीर वाठारकर हे आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी दाखल होऊन सरपंच सौ दीपाली तांडेल व त्यांचे पती दत्तात्रय तांडेल यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत असतानाही सरपंच आणि ग्रामस्थ आपल्या निर्णयावर ठाम राहिले. त्यावेळी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी रेटून धरली. मात्र उपविभागीय अधिकारी तथा न्यायदंडाधिकारी या गंभीर बाबीकडे फारसे गांभीर्याने पाहत नसल्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. त्यावेळी पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांनी सरपंचाच्या घराचा दरवाजा तोडण्याचे आदेश देतात सरपंच सौ दीपाली तांडेल आणि त्यांचे पती दत्तात्रय तांडेल यांनी कीटकनाशक विषारी द्रव्य प्राशन केले. तात्काळ पोलिसांनी त्यांची रुग्णालयात रवानगी केली. यानंतर संतप्त ग्रामस्थांनी मात्र पोलिसांच्या तसेच गट विकास अधिकाऱ्यांची वाहने अडवली. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे आणि संतप्त ग्रामस्थांमध्ये जोरदार बाचाबाची झालेली पाहायला मिळाली. ग्रामपंचायत चिखले, मी त्यांचा पती दत्तात्रय विठ्ठल तांडेल, समाजसेवक चिखले. ही माझी 2 मुलं आहेत. आम्ही 17 मार्च 2025 मध्ये पंचायती समितीमध्ये पंचायत समितीला आम्ही उपोषण केलं. सलग 12 दिवस उपोषण केलं, तरी देखील आम्हाला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळालेला नाही. आम्हाला प्रांत साहेबाई लेटर दिला की तुमची 8 दिवसात मीटिंग लावतो म्हणून आम्ही 12 दिवशी उपोषण सोडलं. मी त्यांच्याकडे 3-4 फेऱ्या मारल्या, तरी देखील काही कुठल्याही प्रकारची आमची मीटिंग घेतलेली नाही. आम्हाला इथे पुढच्या महिन्यात देतो, 8 दिवसात देतो. आता आम्हाला कुठल्याही शासन असेल प्रशासन असेल आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्यांच्यावरती विश्वास राहिलेला नाही आणि आम्ही हा म्हणून लाचचा पर्याय निवडलेला आहे की आम्ही माझ्या कुटुंबासह आम्ही देहत्याग करत आहोत. त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला नाही. आम्ही त्यांना सांगितलं 12 वाजून गेले, पण साहेबाई 5 मिनिटं वेळ मागितलाय तर त्यांना मी 5 मिनिटं वेळ दिलेला आहे व्हिडिओ साहेबांना. काही जर मला काही त्यांच्यावर जर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही देहत्याग करणार. आम्ही माझ्या कुटुंबासह हे आम्ही निश्चित केलेलं आहे, कारण का आम्हाला न्याय मिळणारच नाही. कारण का सगळ्यांच्यावरती दबाव आहे. सत्तेचा गैरउपयोग करून आमच्यावरती गुन्हा दाखल होतोय, पण त्यांच्यावरती गुन्हा दाखल होत नाही. त्यांचा साठेकर रजिस्टर आहे, काही माती उत्खनन केलेले आमच्याकडे एव्हिडन्स आहेत, फोटो आहेत, तरी देखील त्यांच्यावरती कारवाई होत नाही. का होत नाही? हा, त्याच्यामुळं आम्हाला माहिती नाही. आम्ही देहत्याग करणार आहोत. हा आमचा लाचचा निर्णय. आम्ही ठाम आणि आमच्या निर्णयावरती आम्ही ठाम आहोत. आहेत त्यांना मी सांगून ठेवलेले, आमचं जरी चौघांचं जरी आम्ही काय आमचं देह गेला तरी तुम्ही थांबायचं नाही, लढाई चालू ठेवायची. काय बघा, आता आम्हाला तुम्हाला सांगतो, अहो आमची एवढी छळणूक चालू आहे, त्यांच्या हातून ती सत्ता गेलेली आहे. कारण का गावाला पण त्रास देतात, आमचा मरू देतो, आमचा जाऊ द्या, विषय सोडून द्या, तरी पण आम्ही सहन करतोय. 12 दिवस उपोषण झाला. आम्ही आल्यानंतर काही फटाके वाजवले दाराशी. काय झाला आमचा प्लस गावामध्ये ते सर्वांना सांगत सुटतात की याही 12 दिवस उपोषण करून आमचं काय वाकडा केला, वाकडा होणार ना, वाकडा आमचा काही होणार नाही. म्हणजे कुठल्या उद्दिष्टाने बोलता येते? काय यांच्याकडे पावर आहे? काय यांच्याकडे कुठला सत्तेचा गैरउपयोग करतात ते? काय काही आम्हाला लेटर दिला, 8 दिवसात आमची बैठक लावतो. कुठे लावली? 4 महिने उलटून गेले, 5 महिना लागला, तरी सुद्धा आम्हाला तिथून बोलवणं सुद्धा येत नाही साधं. हा 2022 पासून माझा संघर्ष चालू आहे आणि आता हा माझा अंतिम म्हणजे लास्ट. एकतर त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे, नाही तर आम्ही तरी आमचा देहत्याग संपूर्ण बाजूला. आता आमची पण शरीरशीलता आणि आमची ताकद संपलेली. उपोषणाला बसून आम्ही तो उपोषण माघार पण घेतला का मिळे साहेबांनी बोलला की आम्ही तुम्हाला 4 महिन्यात मीटिंग देऊ, सगळं काही हे करू. अजूनपर्यंत काही नाही, रिस्पॉन्सच नाही. सरपंच साहेब आहेत, मॅडम आहेत, ते जाऊन सुद्धा त्यांना रिस्पॉन्सच नाही की बाबा नाही आज या उद्या हे असंच बोलत आहे. हे तर चुकीचं आहे ना. मला पण ते न्याय पाहिजे ना. आणि हे सगळं गावासाठीच आहे. आम्ही या गावातले नागरिक आहेत, ते आमच्यासाठी लढत आहे. ते आम्हाला पाहिजे ना, ते आम्हाला न्याय मिळावं म्हणून. कुठेच नाही भेटत आहे.
का हा? सरकार झोपले आहेत का? आणि आता नाही भेटला तर कधी भेटणार? हा? आता आम्ही इथे एवढे जण बसलेले आहेत, आम्ही असंच बसलेले आहेत का? त्या माणसाकडे काय पुरावा असेल आम्ही बसले आहेत का? पोरांना घेऊन देहत्याग करणं छोटी गोष्टी नाही आहे. हा, जे घेतले आहे, जे बसले आहेत ते आरामात झोपले आहेत, मस्तीपैकी आहेत ते. या माणसाचं काय आहे? हा, काय चुकी केली आहे? लढत आहे ना आमच्यासाठी, आम्हाला पाहिजे हे सगळं न्याय पाहिजे, सगळं हे कोण देणार आम्हाला न्याय? घोटाळे केलेले आहेत त्याच्यावर तक्रारी आहेत, त्या का तुम्ही घेतल्या जात नाही? कुठल्याच याच्या तक्रारी घेत नाही. आज आम्ही 12 दिवस उपोषण केला. आमची घरची दारची कामं कशी तरी अटकून आम्ही तिथे बसत होतो आणि तिथे आम्हाला प्रत्येक वेळी काय सांगत, मीटिंग करू, हे करू, ते करू. व्हिडिओ सुद्धा बोललेले काय यांना झोप लागत नाही होतं या विषयावर. मग तरी तुम्ही काय हे घेत नाहीत? तहसीलदार मध्ये गेलो, तिथे कोण काय बोलत नाही. तिथे आम्ही पेपर घेऊन गेलो, तिथे आमचे पेपर घ्यायला तयार नाही. म्हणजे किती आम्ही आला तकलीफ केली. ते आमची जमीन असताना ही विक्री केली, त्याची माती उत्खंड विकली गेली, आम्हाला रुपया भेटला नाही गावकऱ्यांना. आणि एवढं सांगतात तिथं तुम्ही सरपंच कुणाला केला? सरपंच केला कुणी बोलता आम्हाला विचार. सर्वसामान्य माणसांना काय कळतं? हा, आज ते सरपंच केले मुलं ते विकली जातात आणि हे ते आता ते कळत नाही काय? आणि आता हा नवीन सरपंच झालाय त्याच्या मागे लागले ते आता गावामधून करायला तयार येते. काय हे चालवलंय? हा भ्रष्टाचार चालवलाय. भ्रष्टाचार बंद होणार कधी? सगळी भ्रष्टाचारात भरडली गेलेली आहेत शासकीय लोक आणि आम्ही साधी सर्वसामान्य माणसं यात भरडली गेल्यात. आमची हाल चालले जनतेची. आज सरपंच विष प्राशन करून देहत्याग करत आहेत आणि संपूर्ण गाव त्यांना समर्थन करण्यासाठी आले. त्याबद्दल काय? त्यांच्या त्याही देहत्याग केलं तर आम्ही पण देहत्याग करायला तयार आहोत. आमची पण तयारी झालेली आहे. आम्हाला पण आम्हाला बोलायची पण क्षमता राहिली. आमची पण तयारी आहे. आमची पण तयारी, आम्ही पण विष खाऊ. आणि आता आरबीएन न्यूज साठी न्यूज ब्युरो पनवेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.